नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खापर फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. खापर फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर दुसऱ्यावर दोष ठेवणे. खापर फोडणे, दुसऱ्यावर दोष ठेवणे. पुढचा प्रश्न पहा. मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत? किती आहेत? तर लक्षात ठेवा, 9 सर्वनामे आहेत. मराठी भाषेत मूळ 9 सर्वनामे आहेत. पुढचा प्रश्न पहा. तलाव या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? तलाव. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय, कासार, तडाग. लक्षात ठेवा, कासार, तडाग आणि तलाव हे शब्द समानार्थी आहे. कासार, तडाग, तलाव. रक्तामध्ये साखरेचे नियंत्रण कोणत्या अवयवाद्वारे केले जाते? रक्तामध्ये साखरेचे नियंत्रण कोणत्या अवयवाद्वारे केले जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्वादुपिंड. स्वादुपिंड. पुढचा प्रश्न पहा. भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? कोणत्या दिवशी सुरू झाली? तर 22 ऑगस्ट 1994. भारतामध्ये मोबाईल सेवा 22 ऑगस्ट 1994 या दिवशी सुरू झाली. पुढचा प्रश्न पहा. मुंबईमधील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. मुंबईमधील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न पहा. तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखा. तो क्रिकेट खेळत राहील. राहील म्हणजेच काय आहे? रीत आहे, रीती आहे. कारण आताही खेळतो, नंतर पण खेळणार आणि पुढेही खेळत राहणार. म्हणजे इथं काय समजतं आपल्याला? भविष्यकाळ. उत्तर आहे रीती भविष्यकाळ. तो क्रिकेट खेळत राहील. राहील म्हणजे रीती भविष्यकाळ. पुढचा प्रश्न पहा. स्कर्वी हा आजार डॅश डॅशच्या अभावामुळे होतो. कशामुळे होतो? तर ॲस्कॉर्निक ॲसिड. पुढचा प्रश्न पहा. कावेरी व कृष्णा या नद्यांच्या दरम्यानच्या पूर्व घाटाच्या भागात डॅश डॅश टेकड्या आहेत. कोणत्या टेकड्या आहेत? कावेरी व कृष्णा या नद्यांच्या दरम्यानच्या पूर्व घाटाच्या भागात तर नल्ला मल्ला टेकड्या. कोणत्या टेकड्या आहे? नल्ला मल्ला टेकड्या. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिले वैद्यकीय संग्रहालय कोणत्या शहरात उभारले जात आहे? पहिले वैद्यकीय संग्रहालय तर मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले वैद्यकीय संग्रहालय उभारले जात आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा. डॅश डॅश हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. डॅश डॅश हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. कोण आहेत? तर विडाल डी ला बलाश. पुढचा प्रश्न पहा. खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते? सामान्य नाम विचारलेलं आहे. पर्याय पहा. रस्ता, भारत, हिमालय, गंगा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सामान्य नाम विचारलं. या ठिकाणी जो काही दुसरा पर्याय आहे भारत, हे काय आहे? विशेष नाम आहे. भारत काय आहे? विशेष नाम आहे. हिमालय काय आहे? विशेष नाम आहे. गंगा काय आहे? विशेष नाम आहे. या ठिकाणी जो काही पहिला पर्याय आहे रस्ता, रस्ता काय आहे? सामान्य नाम आहे. रस्ता असं म्हटल्यानंतर आपल्याला विशिष्ट असा रस्ता आठवतो का? किंवा असं एखादं नाव आहे का? हा रस्ता आहे, XYZ रस्ता आहे? नाही. फक्त रस्ता म्हटलेला आहे. ज्यावेळेस एखाद्या रस्त्याचं नाव दिलं असतं आपल्याला, तर त्यावेळेस ते विशेष नाम झालं असतं. फक्त रस्ता असं म्हटलेलं आहे. तो कोणता रस्ता? माहिती नाही. म्हणून रस्ता हे काय आहे? सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढील वाक्यातील काळ ओळखा. राम उत्तम क्रिकेट खेळेल. राम उत्तम क्रिकेट खेळेल. काळ ओळखा. आता विद्यार्थी मित्रांनो, खेळतोय का? नाही. खेळला का? नाही. खेळेल म्हणजे पुढे भविष्य आहे ना, म्हणून भविष्यकाळ. राम उत्तम क्रिकेट खेळेल.
भविष्यकाळ. पुढचा प्रश्न पहा. कधीही न विसरता येणारे या शब्दसमूहासाठी शब्द ओळखा. कधीही न विसरता येणारे याला काय म्हणतो आपण? अविस्मरणीय. कधीही न विसरता येणारे अविस्मरणीय. पुढे पहा. पृथ्वी तिच्या अक्षाभोवती एक फेरी किती दिवसात पूर्ण करते? किती दिवसात पूर्ण करते? तर 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे, 46 सेकंद. लक्षात ठेवा. 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे, 46 सेकंद. ओके. पृथ्वी तिच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करते. पुढचा प्रश्न पहा. भारतात इसवी सन 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली? प्रश्न महत्वपूर्ण आहे. पुरातत्व विभाग स्थापना कोणी केली? तर लॉर्ड डलहौसी. लक्षात ठेवा. पुरातत्व विभागाची स्थापना लॉर्ड डलहौसी यांनी केली. कधी केली? साल लक्षात ठेवा. 1856. पुढचा प्रश्न पहा. भारतरत्न पुरस्कारची सुरुवात कधीपासून झाली? कधीपासून झाली? लक्षात ठेवा. 1954. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954 पासून झाली. पुढचा प्रश्न. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. योग्य उत्तर आहे 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. पुढचा प्रश्न पहा. कागद बनविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? महत्वपूर्ण प्रश्न आहे. कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? योग्य उत्तर आहे बांबू. बांबूचा वापर करतात. पुढील पुढील प्रश्न पहा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर व्हिक्टोरिया टर्मिनस. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस नावाने ओळखले जात होते. पुढचा प्रश्न पहा. कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापना केव्हा झाली? केव्हा झाली? तर 1996. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापना 1996. पुढचा प्रश्न पहा. बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे? कोठे आहे? तर बॅरेन ज्वालामुखी अंदमान निकोबार या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. बॅरेन ज्वालामुखी अंदमान निकोबार. पुढील प्रश्न पहा. कोणत्याही संगणकास माहिती पुरविणारे आणि आदेश देणारे डॅश डॅश हे उपकरण आहे? कोणत्याही संगणकास माहिती पुरविणारे आणि आदेश देणारे डॅश डॅश हे उपकरण आहे. कोणते उपकरण आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कीबोर्ड. काय उत्तर आहे? कीबोर्ड. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.